परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेलाही आता सुरुवात झाली आहे। या निवडणुकीत एकूण 615 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात ही थेट लढत होती आहे। तर मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। या सर्व परिस्थितीचा मतदान केंद्रांवरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। आपण पाहूया। सोलापूर विधान परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। आपण सध्या सोलापूरमध्ये या ठिकाणी आहोत आणि सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये साधारण 6 ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। सोलापूर शहरामध्ये 2 ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 4 ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर 616 मतदार हे आज आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहेत। एकीकडे भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यामध्ये ही थेट लढत जी आहे ती होत आहे। मतदान केंद्रापासून 500 मीटरच्या अंतरावर बॅरिगेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि अतिशय सुरळीत पद्धतीने ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर येत्या 22 तारखेला याचा निकाल येणार आहे, त्यामुळे आता मतदार स्वतःचं मतदान मतपेटीमध्ये टाकत आहेत आणि आता प्रतीक्षा जी लागलेली आहे ती येत्या 22 तारखेची। कॅमेरापर्सन विजय आवटेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।